हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे आनंदात असाल. आमची जेवणं वगैरे आटपून झालेली आहेत आणि सकाळची जवळपास सगळीच कामं पूर्ण झालेली आहेत. तर आज म्हटलं किचनची ही विंडो पण क्लीन करून घ्यावी. कारण बरेच दिवस झाले होते, पण काही ना काही कारणांमुळे राहूनच जात होतं. मग आज मनावर घेतलंच आणि ठरवलं की विंडो क्लीन करूनच घ्यायची. खरं तर रुटीनची जी कामं असतात ना, ते जर वेळेत पूर्ण झाली की आपल्याला थोडासा असा एक्स्ट्राचा जो वेळ मिळतो आणि मग अशा काही गोष्टी केल्या तर ते सहजच पूर्ण होऊन जातात. त्यामुळे कामंही पूर्ण होतात आणि मनावरचा ताणही खूप कमी होतो. आता हेच बघा ना, विंडो क्लिनिंगचं जे काम होतं ते कित्येक दिवसांपासून राहिलं होतं आणि आता जवळपास पावसाळा पण सुरू होणार आहे. म्हणून म्हटलं आज चला हे काम पूर्ण करून घेऊया. तर सर्वात आधी मी किचनच्या ओट्यावरचं थोडंसं आवरून घेते, म्हणजे मला इथे नीट उभं राहून आरामात विंडो क्लीनिंग करता येईल. मागे काही दिवसांपूर्वीच मी या काचेचे जे शेल्फ इथे लावलेले आहेत ना, ते पूर्णपणे क्लीन करून घेतलेल्या होत्या आणि त्यावरचं सगळं सामानही व्यवस्थित अरेंज केलं होतं. पण पुन्हा यावर धूळ बसू नये म्हणून आधीचं ओट्यावरचं सामान बाजूला काढून ठेवते आहे. असं केल्याने क्लीनिंग करताना खूप सोपं जातं आणि एक फडका जरी असं पटकन मारला तर पटकन शेल्फसुद्धा साफ होऊन जातं. नाहीतर आपण बऱ्याचदा सामान तसंच ठेवून क्लीनिंग करतो आणि मग धूळ पुन्हा त्यावर सामानावर बसत राहते. त्यापेक्षा आधीच क्लीन आणि व्यवस्थित लावलेलं सामान बाजूला करून ठेवलं की ते स्वच्छच राहतं आणि त्यावर धूळ पडण्याचे चान्सेसही खूप कमी होऊन जातात. त्यामुळे क्लिनिंगही नीट होतं आणि पुन्हा पुन्हा तेच तेच काम करायचं गरजसुद्धा पडत नाही. आता दुपारची वेळ आहे म्हणून पिहूही झोपलेली आहे. त्यामुळे मला ही काम निवांतपणे करता येतात. नाहीतर पिहूचा जो पसारा असतो पूर्ण घरभर, तर तोच आवरण्यामध्ये माझा बराच वेळ निघून जातो आणि तिच्या मागे आवराआवर करता करता दिवस कसा संपतो तेही कळत नाही. आणि मग आपण जी ठरवून ठेवलेली जी कामं असतात ना, ते तर राहूनच जातात. त्यामुळे पिहू झोपलेली असताना मी अशी बरीच राहून गेलेली कामं करून घेण्याचा प्रयत्न करत असते. खरंच हा वेळ माझ्यासाठी खूप उपयोगी पडतो आणि बरीच कामं अशी पटकन होऊन जातात. इथे तुम्ही बघू शकता की मी जे हे क्लीन करत आहे ना, ते स्वयंपाक करताना विशेषतः म्हणजे पोळ्या बनवताना पोळपाटाखाली असं असं ठेवून घेत असते. त्यामुळे पोळ्या लाटताना जे पीठ आपलं खाली पडतं ना, तर ते थेट ओट्यावर न पडता त्यावर जमा होतं आणि त्यामुळे ओटा जास्त खराब होत नाही आणि क्लीनिंग करायलाही खूप सोपं जातं. काम झाल्यावर फक्त हे उचलून स्वच्छ केलं की सगळं पटकन नीट होऊन जातं. शिवाय किचनही स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतं. कोणी अचानक घरी आलं तरी किचन पाहून छान वाटतं. नाहीतर स्वयंपाक करताना थोडाफार पसारा होणं साहजिक आहे, पण तो वेळेवर आवरला नाही तर किचन कायम अस्तव्यस्त दिसायला लागतं. तुम्ही इथे बघू शकता की किचनची ही विंडो किती घाण झालेली आहे. यावर धूळ, माती, तेलकटपणा सगळंच जमा झालेलं आहे. कारण या विंडोच्या खाली अगदीच खाली असा गॅस आहे. आपण भाजीला फोडणी देतो, स्वयंपाक करतो. त्यातून जी वाफ आणि तेलाची जी कण बाहेर हवेत पसरतात, ते या काचेवर आणि फ्रेमवर चिटकून बसतात आणि मग त्या तेलकट थरावरचं धूळ पटकन जमा होतो. त्यामुळे हळू विंडो खूपच खराब दिसायला लागते. आणि म्हणून मी जवळपास 2-3 महिन्यामधून एकदा तरी ही विंडो नीट क्लीन करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कसं वेळेवर साफसफाई केली तर व्यवस्थित राहते आणि जास्त मेहनतही करावी लागत नाही. नाहीतर धूळ आणि घाण इतकी साचून जाते की नंतर ती स्वच्छ करताना सुद्धा खूप कठीण होऊन जातं. त्यामुळं थोडं करून वेळेवर क्लीनिंग केली की कामही खूप सोपं होतं. हा जो ब्रश आहे ना, अशा काही क्लीनिंग टूल्स माझ्यासाठी खूप उपयोगी पडतात. रोजच्या साफसफाईसाठी असो किंवा अशा जास्त घाण झालेल्या जागा स्वच्छ करण्यासाठी असो, या टूल्स खूप काम सोपं करून देतात. कारण तुम्ही बघू शकता किती पटकन आणि छान दिसायला लागला आहे. अगदी कमी वेळेत हा बराचसा असा भाग स्वच्छ झालेला आहे. आणि हा जो छोटासा ब्रश आहे ना, हा मी स्लायडिंगचे कोपरे आणि जे चॅनल्स असतात ते क्लीन करायसाठी यूज करते आहे. या ब्रशमुळे क्लीनिंग खरंच खूप झटपट होतंय. ज्या ठिकाणी आपला हात सहज पोहोचत नाही आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टी जिथे काही कोपरे असतात, अशा ठिकाणी असा ब्रश अगदी आरामात पोहोचतो आणि तिथे साचलेली धूळ आणि स्वच्छ करण्याचा खूप जास्त प्रयत्न करतो. म्हणूनच अशा अवघड जागा साफ करण्यासाठी हा असा ब्रश खूप उपयोगी पडतो. हे जे ब्रश यूज करते ना, हे मी स्पेशली क्लिनिंगसाठीच मागवलेले होते आणि खरं सांगायचं तर अशा टूल्सचा असा खूप फायदा होतो
कारण क्लिनिंगचं जे काम असतं ना ते अगदी सोपं होऊन जातं, कमी वेळेत होऊन जातं आणि मेहनतही कमी करावी लागते. म्हणूनच मला असं वाटतं की अशा काही चांगल्या क्लिनिंग टूल्समध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ती कधीच वाया जात नाही. उलट त्यामुळे आपलं किचन आणि घर अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसायला लागतं आणि आपल्याला सुद्धा मेंटेन ठेवायला खूप इझी पडतं. सोबतच मी स्लायडिंगचे जे काचा असते ना ते देखील क्लीन करून घेत आहे. कारण या ब्रशला ना दुसऱ्या बाजूला असं वायपरसारखं अटॅचमेंट दिलेलं आहे. त्यामुळे काचांवरचं पाणी अगदी क्लिअर आणि सहजपणे पुसता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे क्लिनिंग टूल्स वापरतो, त्याचं क्लिनिंग करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण आपण घर स्वच्छ करण्यासाठी जे टूल्स वापरतो, तीच जर घाण राहिली, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. उलट त्यावर साचलेली धूळ आणि घाण पुढच्या वेळी दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसू शकते. म्हणजे आपण एक जागा स्वच्छ करायला जातो, पण टूल स्वच्छ नसेल, तर आधीची जी घाण असते किंवा धूळ असते, तर ती नवीन जागेवर पसरून ती जागा पुन्हा खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच क्लिनिंग झाल्यानंतर ब्रश, वायपर किंवा कपडा किंवा इतर काही जे क्लिनिंगचे टूल्स असतात ते स्वच्छ आणि नीट धुवूनच यूज केलेले बरे असतात. अशा छोट्या सवयी लावल्या की क्लिनिंग व्यवस्थित राहतं आणि घरही छान नीटनेटकं राहतं. आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं होतं ना, एकदा एखादं काम नजरेसमोर दिसलं की ते पूर्ण केल्याशिवाय मनाला काही चैन पडत नाही. अगदी तसंच माझंही आहे. आणि एकदा का ते काम असं डोक्यात आलं की ते पूर्ण होईतोपर्यंत सारखं त्याचाच विचार चालू असतो आणि ते काम झाल्यावरच मात्र एक वेगळं समाधान मिळतं. म्हणून आज विंडो क्लिनिंगसोबत मी किचनच्या ओट्यावरचं सुद्धा म्हणजेच आसपासचं सुद्धाही क्लीन करून घेतलेलं आहे. एकदा सगळं स्वच्छ झालं की किचन किती छान आणि फ्रेश दिसायला लागतं. खरं सांगायचं तर आपलं घर नीटनेटकं आणि स्वच्छ दिसणं ही गोष्ट इतरांपेक्षा आधी आपल्याच मनाला आनंद देणारी असते. येता जाता जेव्हा आपण ते स्वच्छ किचन बघतो ना, तर तेव्हा आज हे काम पूर्ण झालं आहे, याचं एक वेगळं समाधान मिळतं. आता हे सुद्धा माहिती आहे की 2-4 दिवसांनी पुन्हा धूळ बसणारच आहे, पुन्हा साफसफाई करावीच लागणार. पण तरीही घर स्वच्छ ठेवण्याचा आणि वेगवेगळ्या क्लिनिंग करण्याचा प्रयत्न आपण करतच असतो. कारण शेवटी स्वच्छ आणि नीटनेटकं घर पाहिलं की मनालाही एक वेगळी शांतता आणि आनंद मिळतो. आता हेच बघा ना, सगळं किती स्वच्छ, क्लीन आणि नीटनेटकं दिसत आहे. भलेही ही स्वच्छता 2-3 दिवसासाठीच का असेना, पण असं नीटनेटकं आणि चमकदार पाहिलं की मनाला खूप छान वाटतं. खरं तर अशा स्वच्छ वातावरणामुळे काम करताना जो उत्साह असतो ना, तो आणखी वाढतो. आणि जेव्हा आपण एखादी जागा इतक्या मेहनतीने स्वच्छ करून व्यवस्थित ठेवतो ना, तेव्हा ती पुन्हा खराब होऊ नये असं सतत आपल्याला वाटत राहतं. त्यामुळे नकळतपणे आपण ती जागा आवरत राहतो आणि वारंवार स्वच्छ ठेवतो. सामानही जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करतो. असं केल्याने ती जागा आपोआपच मेंटेन राहते. मोठी साफसफाई करण्याची गरज पडत नाही, कारण रोजच्या छोट्या सवयींमुळे घर व्यवस्थित राहायला मदत होते. तर आज मी एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट ट्राय करणार आहे. 2-3 दिवसांपूर्वीच मी Amazonवरून एक मिनी वॉफल मेकर असं ऑर्डर केलेलं होता. बरेच दिवसांपासून वॉफल बनवायची इच्छा होती, म्हणून म्हटलं आज ट्राय करूनच बघूया की कसे बनतात ते. माझ्याकडे आधीपासूनच पॅनकेक प्रीमिक्स आहे, त्यापासूनच मी म्हणजे त्याचा वापर करूनच मी चॉकलेट वॉफल बनवणार आहे. हा वॉफल मेकर मी नुकताच घेतलेला आहे आणि खरंच याची खूप उत्सुकता होती. लहान मुलांसाठी कधी-कधी असं काही वेगळं, मजेशीर आणि घरच्या घरी बनवलेलं द्यायचं असेल, तर अशा रेसिपीज खूप छान पर्याय ठरतात. आपल्या आवडीनुसार त्यात काही वेगवेगळे फ्लेवर्स किंवा हेल्दी इन्ग्रेडियंट्ससुद्धा आपण ॲड करू शकतो. मला असं वाटतं की मुलांना बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करणं फारसं शक्य नसतं, कारण त्यांना नवीन चवीची उत्सुकता असते आणि त्यामुळे पूर्ण बंदी घालण्यापेक्षा घरच्या घरी शक्य तितक्या चांगल्या आणि स्वच्छ पद्धतीने जर आपण त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून दिलं, तर हे एक चांगला पर्याय असू शकतो. म्हणूनच आज आपण हा चॉकलेट वॉफल ट्राय करणार आहोत. आता तो कसा बनतो आणि त्याचा रिझल्ट कसा येतो ते बघूया. तुम्ही ते बघू शकता, मी थोड्याच प्रमाणात चॉकलेट फ्लेवरचं प्रीमिक्स घेतलेलं आहे.
त्यामध्ये थोडंसं तेल आणि पाणी घालून छान असं लम्प फ्री बॅटर तयार करून घेतलं की म्हणजे ते व्यवस्थित बनतं. बॅटरचं कन्सिस्टन्सी साधारण आपल्या केकचे जे बॅटर्स असते ना, ते तसंच पाहिजे आहे आणि थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये वेगळं काही घालायची गरज नाही आणि आवश्यक असणारे सगळेच इन्ग्रेडियंट त्यामध्ये आधीपासूनच आहे. सोबत विशेष म्हणजे यामध्ये मल्टीग्रेन आट्याचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे पूर्णपणे हेल्दी वाटतोय. आता सर्वात आधी वॉफल मेकर प्रीहीट करून घेतलेलं, कारण ते आधी प्रीहीट केलं की ते बरोबर वॉफल सगळे तयार होऊन येतात. त्यानंतर त्याला हलकंसं ऑइल ग्रीस करून घेतलेलं. तुम्ही ऑइलऐवजी तूप किंवा बटर देखील वापरू शकता. मी ते सध्या तेल वापरलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये साधारण 1 चमचा असं बॅटर घातलेलं आणि झाकण व्यवस्थित बंद करून दिलं. या वॉफल मेकरची ना एक गोष्ट मला खूप आवडली की ती म्हणजे यामध्ये ऑटो इंडिकेटरचं असं फीचर दिलेलं आहे. वॉफल तयार झालं की ती मशीन आपोआप बंद होतं. त्यामुळे आपल्याला पटकन कळतं की वॉफल तयार झालेला आहे. म्हणून सतत उघडून बघण्याची गरजही पडत नाही आणि वॉफल जास्त वेळ शिजून कडकसुद्धा होत नाही आणि जळण्याची पण शक्यता कमी होते. मला हा त्याचा खूप चांगला पॉईंट वाटला, कारण यामुळे वॉफल अगदी सॉफ्ट तयार होतात. तर आता ना जास्त कच्चं राहत, ना जास्त क्रिस्पी किंवा जास्त हार्ड होत. तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित वॉफल तयार झालेला आहे आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे की आपण अगदी घरच्या घरी बनवलेलं आहे. खरंच अशा छोट्या-छोट्या युनिक रेसिपीज जर आपण घरच्या घरी ट्राय केल्या तर मुलांनाही खाण्यामध्ये एक वेगळाच इंटरेस्ट येतो आणि रोज-रोज तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा कधी-कधी अशा मजेशीर आणि इंटरेस्टिंग प्रकारच्या अशा गोष्टी खाऊ दिल्या तर त्यांनाही खूप आनंद मिळतो. शिवाय आपण घरच्या घरी बनवत असल्यामुळे त्यामध्ये काय साहित्य वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं यावर आपलं नियंत्रण असते. त्यामुळे ते अधिक स्वच्छ आणि आपल्या आवडीनुसार बनवता येतात. सध्या तरी मी यासाठी मल्टीग्रेन प्रीमिक्सचा वापर केलेला आहे. पण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी जे असे रागीचे पॅनकेक प्रीमिक्स दाखवलं होतं ना, त्याचाही तुम्ही इथे अगदी सहज वापर करू शकता. खरं तर अशा वेगळ्या प्रकारचे प्रीमिक्स ट्राय करता येतात. रागी, मल्टीग्रेन किंवा इतर हेल्दी पर्याय वापरून मुलांसाठी आणखी पौष्टिक वॉफल्स तयार करता येतात. म्हणून जर तुमच्याकडे रागीचं पॅनकेक प्रीमिक्स असेल ना, तर तेही नक्की ट्राय करून बघा. चवही छान लागते आणि हेल्दी पर्यायसुद्धा मिळतो. तर आता मी यावर थोडंसं चॉकलेट सिरप टाकून घेते. ऑलरेडी वॉफलमध्ये चॉकलेटची एक छान फ्लेवर आहे, पण त्यावरून जर थोडंसं चॉकलेट सिरप टाकलं तर त्यामध्ये आणखी छान लूक येतो आणि खायला पण आणखी टेस्टी लागतं. आणि बघा ना किती सुंदर दिसते आहे. अगदी कॅफे स्टाईल फील येतोय. लहान मुलांना तर अशा प्रकारे सजवलेले पदार्थ आणखीनच खास आवडतात. म्हणूनच थोडंसं डेकोरेट करून दिलं की त्यांनाही इंटरेस्ट येतो खायला. चला तर मग माझे आता सगळे चॉकलेट वॉफल बनवून तयार झालेले आहेत आणि खरं सांगायचं तर पहिल्याच प्रयत्नात त्याचा रिझल्ट मला खूप आवडला. आता त्यानंतर यामध्ये आणखी काही वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायच्या आहेत. विशेषतः रव्याचे मल्टी व्हेजिटेबल असे वॉफल्स मला खूप इंटरेस्टिंग वाटले. त्यामुळे ते नक्की ट्राय करून बघायचं ठरलेलं. थोड्याच भाज्या आणि वेगवेगळ्या काही इन्ग्रेडियंट्स वापरून असे हेल्दी आणि टेस्टी पर्याय करता येतात. मुलांसाठी सुद्धा हा एक असा छान पर्याय ठरू शकतो, कारण त्यांना आवडेल अशा पद्धतीने भाज्यांचा समावेश करता येतो. मला आणखी काही नवीन रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतात. त्यामुळे अजूनही काही इंटरेस्टिंग रेसिपीज नक्की ट्राय करून बघणार आणि त्यांपैकी जे छान जमेल ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजचा हा किचन क्लिनिंग आणि चॉकलेट वॉफल मेकरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आनंदी राहा. बाय.